समजा उद्या सकाळी उठून तुम्ही नोकरीवर गेलात आणि कंपनीने तुम्हाला सांगितलं की तुमची नोकरी गेलीये, तर तुम्हाला काय वाटेल की मी आता काय करू, कसं करू? चेहऱ्यावरती टेन्शन येणार. मी आता EMI कसे भरू, माझा घरचा खर्च कसा चालवू, किंवा मुलांची फी कशी भरू, असे प्रश्न निर्माण होतील ना. तसंच दुसऱ्या ठिकाणी पण एका व्यक्तीला सांगितलं की तुमची नोकरी पण गेलीये, पण त्याच्या चेहऱ्यावर जरा पण टेन्शन नाहीये किंवा मनामध्ये प्रश्न नाहीये. ते कसं काय? कारण त्याचा पैशाचा एक मार्ग बंद झालेला होता, पण दुसरा मार्ग चालूच होता. कसा काय? कारण त्यांनी एक उत्पन्नावर अवलंबून न राहता अनेक उत्पन्नावर अवलंबून राहिलेलं होतं. त्याचे उत्पन्नाचे अनेक स्रोत हे चालू होते, म्हणून त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन नव्हतं. तर हेच आपण ह्या आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत की असे वेगवेगळे कोणते मार्ग आहेत ज्याने आपण उत्पन्न कमवू शकतो. म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी विशाखा पवार आणि तुम्ही बघत आहात नव्या युगाचा मंत्र. पहिली गोष्ट तुम्हाला काय करायची, समजा तुम्ही कंपनीत कामाला असाल तर तिथे तुम्हाला तुमची पगार वाढ करायची. तर पगार वाढ कशी करणार? पगार वाढ ही तुमच्या कामावरती अवलंबून आहे. म्हणजे फक्त तुम्हाला मेहनत नाही करायची आहे, तर कंपनीमध्ये तुम्हाला तुमचं मूल्य वाढवायचं आहे. तुम्ही तुमचं मूल्य वाढवणार, तुमचं कौशल्य वाढवणार, तर तुमच्या पगारामध्ये वाढ ही नक्कीच होणार. ते कसे काय? मी एक उदाहरण देऊन सांगते. 2 वेटर असतात, दोघांमध्ये समान कौशल्य असतं. एक वेटर काय करतो, आलेल्या ग्राहकाला फक्त सर्व करायचं, ऑर्डर घ्यायची, सर्व करायचं, एवढंच करायचं. पण दुसरा काय करतो की ऑर्डर घ्यायची, त्यांच्याशी व्यवस्थित बोलायचं, त्यांना काय हवंय काय नको हे बघायचं, त्यांच्याशी व्यवस्थित संवाद साधायचा. आणि त्यामुळे काय होतं, ते ग्राहक पुन्हा पुन्हा त्या हॉटेलमध्ये येतात. मग त्या हॉटेलला त्याचा फायदा होतो. मग काय होतं, मग त्या वेटरची बढती होते, त्याच्या पगारामध्ये वाढ होते. मग दोघांमध्ये सेम कौशल्य होतं, पण वागण्याची पद्धत थोडी वेगळी होती. त्याच्यामुळे एकाच्या पगारामध्ये वाढ न होता दुसऱ्याच्या पगारामध्ये वाढ होते. तसंच तुम्हाला पण करायचंय, तुमचं कौशल्य बाहेर काढायचंय. तुम्हाला जास्त काय आपण कंपनीला देऊ शकतो याच्याकडे लक्ष द्यायचंय, तर तुमच्या पगारामध्ये वाढ ही नक्कीच होणार. पहिला मार्ग काय आहे? YouTube. आता हा जो तुम्ही व्हिडिओ बघत आहात तो पण YouTubeमुळे शक्य आहे. YouTubeवरती तुम्ही व्हिडिओ टाकू शकता तुमचे, म्हणजे तुम्हाला कशामध्ये तुमची आवड आहे, तुम्हाला टीचिंग आवडतं, कुकिंग आवडतं किंवा आर्ट अँड क्राफ्ट आवडतं, तर असे काही व्हिडिओ तुम्ही बनवून YouTubeवरती टाकू शकता. YouTube फक्त बघण्यासाठी राहिले का? नाही. तर YouTube हे आता करिअर बनलंय, लोकांचं करिअर बनलंय. YouTubeवरून लोक पैसे कमवायला लागले. तुमचा मोबाईल हा फक्त बघण्यासाठी आहे का? फेसबुक, इंस्टाग्राम, YouTube नाही. तर तुम्ही त्याला पैसे कमवायचं साधन बनवा आणि त्याच्यातून तुम्ही पैसे कमवा. हा आहे पहिला मार्ग. दुसरा मार्ग काय आहे? फ्रीलॅन्सिंग. फ्रीलॅन्सिंग म्हणजे काय? आता जग हे खूप इंटरनेटने लहान केले. समजा तुम्ही मुंबईत राहत असाल आणि तुमचा ग्राहक अमेरिकेत राहत असेल, पण हे आज शक्य आहे. ते कशामुळे? इंटरनेटमुळे. समजा तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग येत असेल तर तुम्ही यूट्यूबरसाठी काम करू शकता, किंवा डिझायनिंग येत असेल तर इतर कंपन्यांसाठी तुम्ही काम करू शकता. मग तुम्ही ते घरात बसून पण करू शकता. हे शक्य झाले इंटरनेटमुळे. तर तुम्ही हे फ्रीलॅन्सिंगचा पण मार्ग निवडू शकता. तिसरा मार्ग आहे ॲफिलिएट मार्केटिंग. हा काय आहे? एखाद्या कंपनीचं उत्पादन, उपकरण काय असेल किंवा एखादं पुस्तक असेल, तर तुम्ही ते तुमच्या शिफारशीनुसार विकलत ना आणि ते लोकांनी खरेदी केलं, तर त्याचे कमिशन तुम्हाला मिळतं. म्हणजे कसं काय? उदाहरण सांगते तुम्हाला. तुम्ही एखाद्या स्मार्टफोनविषयी जर माहिती सांगितलीत, एक व्हिडिओ बनवलात आणि तो YouTubeवर टाकला आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली, ॲफिलिएट मार्केटिंगची लिंक दिली, तर त्या लिंकवरती कमीत कमी 10 लोकांनी जरी केलं क्लिक आणि त्यातून 2 लोकांनी तो मोबाईल खरेदी केला, तर त्याचं कमिशन तुम्हाला मिळणार आहे. मग उद्या 100 लोक बघतील, 200 लोक बघतील, मग त्यातून जर काही लोकांनी जरी खरेदी केला ना, तर त्याचं कमिशन तुम्हाला मिळणार आहे. त्यालाच म्हणतात ॲफिलिएट मार्केटिंग. तर तुम्हाला कमिशनसाठी कोणत्याही गोष्टीची शिफारिश करायची नाही लोकांकडे. जर ती गोष्ट, ती वस्तू लोकांच्या उपयोगात असेल तर ती तुम्हाला त्याची शिफारिश करायची आहे, त्यांना ती सुचवायची आहे की ही गोष्ट खूप चांगली आहे, तुम्ही खरेदी करू शकता. पण कमिशनसाठी फक्त हे करायचं नाहीये, कारण लोकांचा विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो. जर तुम्ही ग्राहकांचा विश्वास मिळवलात ना, तुमच्यावरती विश्वास ठेवून तुम्हाला ते अनेक ग्राहक आणून देतील आणि त्यातून तुमचा फायदाच होणार, हो की नाही? एकाच उत्पन्नावर राहिल्यावर नेहमी धोका असतो, कारण एक उत्पन्न बंद झाल्यावर आपण काय करणार आहे? दुसरं उत्पन्न तर पाहिजे ना. समजा एका झाडाला एकच फांदी आहे आणि ती पण तुटून गेली, तर मग काय फायदा त्या झाडाचा? ते झाड तर निरुपयोगीच होणार ना.
तसंच त्या झाडाला अनेक फांद्या असतील तर ते झाड टिकून राहणार, ते भरभरून दिसणार. म्हणून आपल्याला एका उत्पन्नासोबत असे बरेच उत्पन्न स्रोत तयार करायचे. पुढचा मार्ग आहे डिजिटल प्रोडक्ट. डिजिटल प्रोडक्ट काय? एखादं पुस्तक असेल, नोट्स असतील किंवा एखादा कोर्स असेल, तुम्ही तो तयार केलात आणि तो विकलात, म्हणजे तो एकदाच मेहनत करायची आहे तुम्हाला, तो एकदाच तयार करायचा आहे, पण तो तुम्ही अनेक वेळा विकू शकता. उदाहरण देऊन सांगते, एक शिक्षक आहेत आणि त्यांनी एक नोट्स बनवल्या, मॅथ्सच्या असतील किंवा दुसऱ्या विषयाच्या असतील. त्यांनी त्या नोट्स बनवल्या आणि त्या एका विद्यार्थ्याला विकल्या, थोड्या दिवसांनी 10 विद्यार्थ्याला, मग 100 विद्यार्थ्याला, असं विकत विकत त्यांना तो फायदा होतो. मेहनत त्यांनी एकदाच केली, पण त्यांच्या नोट्स ह्या भरपूर वेळा विकल्या गेल्या. तसंच तुम्हाला पण एकदा मेहनत करायची आहे, पण त्याची विक्री अनेक वेळा करायची आहे. म्हणून या डिजिटल प्रोडक्ट म्हणून फायदा असतो. आणि बहुतेक लोकांना डिजिटल प्रोडक्ट म्हणजे काय माहीत नाहीये, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा आहे छोटा व्यवसाय. छोटा व्यवसाय काय असतो? आता व्यवसाय म्हणजे काय फक्त मोठी कंपनी नसते. व्यवसाय हा घरातून, छोट्या ह्याच्यातून पण केला जातो. म्हणजेच छोटं भांडवल असेल तर व्यवसाय केला जातो. असं नाहीये की त्याला मोठ्या भांडवलाचीच गरज लागते तेव्हाच व्यवसाय बनवू शकतो, तसं नाहीये. तुम्ही घरातून पण सुरू करू शकता. तुमच्या आजूबाजूच्या परिसरात कशाची गरज आहे, लोकांना काय सेवा हवी आहे, ही तुम्ही बघा, ती ओळखा आणि त्यानुसार तुम्ही सुरुवात करा छोट्या व्यवसायाला. आता छोटा व्यवसाय म्हणजे घरातून तुम्ही कपड्याचा व्यवसाय, पापड लोणच्याचा व्यवसाय किंवा टिफिन सेवा करू शकता तुम्ही. आता तुमच्या आजूबाजूच्या लोकांना जर घरचं जेवण पाहिजे असेल तर ते तुम्ही ओळखा. जर पाहिजे असेल तर तुम्ही घरून टिफिन सेवा करू शकता. याच्यातून तुम्ही सुरुवात करा. छोट्या व्यवसायाला मोठ्या भांडवलाची गरज नसते किंवा त्यांना मोठ्या मोठ्या कंपन्यांची गरज नसते. काही लोक काय करतात की वेळेची वाट बघतात, की माझी ती वेळ येऊ दे, ती संधी मला मिळू दे, माझ्याकडे थोडासा पैसा जमू दे, मग त्याच्यानंतर मी सुरुवात करते. पण तसा नका करू. सुरुवात तुम्ही कमी पैशामधून पण करू शकता. ते पण छोट्यातून मोठे झालेत, ते डायरेक्ट मोठे झालेले नाहीये. त्याच्यामुळे घाबरू नका. तुम्ही छोट्यापासून सुरुवात करा, उद्या तुमचा व्यवसाय नक्कीच मोठा होईल. पुढचा आहे स्वतःचं पर्सनल ब्रँड बनवा. म्हणजे काय? लोक फक्त कंपन्यांवरती विश्वास ठेवत नाहीत, ते व्यक्तींवरती पण विश्वास ठेवतात. जर तुम्ही युट्यूबवर आहात, इंस्टाग्रामवरती आहात, तर तुमच्याबद्दल सगळ्यांना माहिती असणं खूप गरजेचं आहे. समजा 2 व्यक्ती आहेत, ते व्हिडिओ एडिटिंग शिकवतात, त्यातल्या एकाला कोणीच ओळखत नाही आणि दुसरा असतो तो नियमितपणे आपले परिपूर्ण व्हिडिओ बनवून पोस्ट करत असतो. मग काय होतं? कोणाला संधी जास्त मिळणार? तर ज्याचं पर्सनल ब्रँड मजबूत आहे त्यालाच मिळणार आणि त्याचा फायदा त्याला होणार. यशस्वी लोक असतात ना, ते नवीन काहीतरी शिकत असतात. त्यांना शिकणं थांबलं की प्रगती थांबली हे माहीत असतं. त्यामुळे नवीन मला काय शिकायला मिळेल हे बघत असतात नेहमी. ते असं नाहीये की हे केलं की बस थांबलं, तसं नाहीये. ते अजून माहिती काढत असतात, अजून शिकत असतात. पुढचं आहे एआयचा वापर. एआयचा वापर करून बरेच लोक पुढे गेलेत, तंत्रज्ञानाकडे वळलेत. मग तुम्ही पण तसंच करायचंय. तंत्रज्ञानाकडे तुम्हाला वळायचंय, एआयचा वापर करायचा आहे आणि पुढे जायचंय. एआयला घाबरू नका. काही लोक आहेत जे एआयला घाबरतायत, तर काही लोक खुश आहेत. का खुश आहेत माहितीये का? कारण पूर्वी 5 तास ज्या कामाला लागायचे त्याच कामाला आता 30 मिनिटे लागतात, म्हणजेच अर्धा तासामध्ये होऊन जातं. हाच आहे एआयचा उपयोग आणि आजकाल त्याचाच उपयोग जास्त वाढलाय. त्यामुळे एआयचा वापर करून तुम्हाला पुढे गेलं पाहिजे. एआयचे टूल्स आहेत त्या शिकल्या पाहिजेत, मग त्यातून तुम्हाला पैसा पण निर्माण करता येणार आहे. पुढचं आहे समस्या शोधा. म्हणजेच लोकांच्या समस्या, तुम्ही त्यांची कोणती सेवा पूर्ण करू शकता हे तुम्ही ओळखा. बहुतेक लोक तर विचारतात पैसे कुठे आहेत, पण तसं नाही. यशस्वी लोक काय विचारतात की समस्या कुठे आहे, कारण जिथे समस्या असते तिथेच संधी असते. जेवढी मोठी समस्या ना तेवढी मोठी संधी असते आणि यशस्वी लोकांचं तेच गुपित आहे. ते समस्या शोधतात आणि त्याच्यावरती उपाय करतात. मग लोकांना तो उपाय मिळाला की त्यातून ते ग्राहक मग जोडले जातात. एका वृद्ध आजोबांना विचारण्यात गेलं की आयुष्यातील सर्वात मोठा पश्चाताप तुमचा काय आहे, तर ते काय बोलतात की मी आयुष्यभर पैशाच्या पाठीमागे धावत गेलो. पैशाने माझ्यासाठी काय केलं पाहिजे याची काही व्यवस्था मी करूनच ठेवली नाही. मी उत्पन्नाचे अनेक स्रोत निर्माण केलेच नाही. मी फक्त एक ते एक काम करत गेलो आणि फक्त मेहनत करत गेलो. मग त्याचाच पश्चाताप मला आज होतो. त्याच्यामुळे तुम्हाला एका उत्पन्नावर अवलंबून न राहता अनेक उत्पन्नावर अवलंबून राहायचंय. तुम्हाला मी सांगितलेलं पहिल्यांदाच की
एका उत्पन्नावर अवलंबून होता आणि दुसरा होता तो अनेक उत्पन्नाचे स्रोत त्यांनी निर्माण केलेले असते. त्याच्यामुळे तुम्हाला एका उत्पन्नावर अवलंबून न राहता अनेक उत्पन्नाचे स्रोत निर्माण करायचे. आता ते कुठून मिळतील ते तुम्ही ठरवा. तुम्हाला तुमच्यामध्ये कोणतं कौशल्य आहे ते तुम्ही ठरवा आणि त्याच्यानुसार तुम्ही ते निवड करा. पुढचं आहे नेटवर्किंग. नेटवर्किंग म्हणजे काय? तुम्हाला तुमची ओळख वाढवायची. फक्त ओळख नाही वाढवायची तर तुम्हाला लोकांशी संवाद करायचा आहे. लोकांशी संवाद करून तुम्हाला ग्राहक जोडायचे. मग संवाद कोणाशी साधायचा आहे? जे शिकलेले लोक आहेत, जे यशस्वी लोक आहेत, त्यांच्या पाठीमागे त्यांच्या सानिध्यात राहायचं आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला ग्राहक मिळणार आहे आणि ग्राहक मिळाले की तुम्हाला उत्पन्न मिळणार आहे. काही लोकांना वाटतं तर यश फक्त मेहनतीनेच मिळतं, तर तसं नाहीये. योग्य लोकांची साथ असेल ना तर यश तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला योग्य लोकांची साथ असणं खूप गरजेचं आहे. आणि नेटवर्किंग म्हणजे काय? तुम्हाला विश्वासाचा संबंध तयार करायचा आहे ग्राहकांसोबत. जर एकदा तुम्ही विश्वास त्यांचा मिळवला ना तर तुम्हाला ग्राहक हे जोडून राहणार आहेत आणि ग्राहक जोडले की उत्पन्न पण हे नक्कीच मिळणार आहे. पुढचं आहे स्वतःमध्ये गुंतवणूक करा. स्वतःमध्ये गुंतवणूक करा म्हणजे काय? तुमच्याकडे जर पैसे असतील ना तर तुम्ही एखादा त्याच्यामधून कोर्स करा, म्हणजे ज्यातून आपल्याला कौशल्य मिळतंय असा काही कोर्स करा की ज्यातून तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता तुमच्याकडे पैसे असले तर तुम्ही त्याचा मोबाईल घेणार किंवा एखादी वस्तू घेणार, तर त्याचा काय फायदा? मोबाईल तर कधी ना कधी जुनाच होणार आहे, पण तुमचं जे कौशल्य आहे ते कधीच जुनं नाही होणार आहे. आयुष्यभर ते तुमच्या सोबत राहणार आहे आणि आयुष्यभर ते तुम्हाला कमाई करून देणार आहे. त्यामुळे पैशाकडे न बघता तुम्ही त्या कोर्सकडे बघा. त्यातून तुम्हाला काय मिळणार आहे आणि त्याचा तुम्हाला काय उपयोग होणार आहे. गरीब लोकांची मानसिकता काय असते की हे किती महाग आहे, पण श्रीमंत लोक, यशस्वी लोक असतात ना, त्यांची मानसिकता काय असते की यातून मला काय शिकायला मिळणार आहे, मला याचा उपयोग कशासाठी होणार आहे, ही त्यांची मानसिकता असते आणि त्यातून ते मोठे होत असतात. पुढचं आहे सर्वात मोठी संपत्ती म्हणजेच तुमचं कौशल्य. तुमचं कौशल्य ओळखा. समजा आज पैसा तुमचा सगळा गेला, सगळा संपला, तर तुमच्याकडे काय उरणार आहे? फक्त कौशल्य. आणि हेच कौशल्य तुम्हाला उभं करणार आहे, शून्यातून वरती घेऊन जाणार आहे. कौशल्य हे कधी संपत नसतं. कौशल्य हे विकत मिळत नसतं. कौशल्य हे शिकायचं असतं. तुमच्याकडे जर काही कौशल्य असेल तर तुम्ही त्याचा वापर करा. तुम्हाला जर व्हिडिओ एडिटिंग येत असेल, ग्राफिक डिझायनिंग येत असेल किंवा मार्केटिंग येत असेल, डिजिटल मार्केटिंग येत असेल, कम्युनिकेशन स्किल येत असेल, सेल्स स्किल येत असेल, तर ह्या गोष्टींचा वापर करून तुम्ही पैसा कमवू शकता. तुम्हाला तुमच्यामधलं कौशल्य ओळखायचंय की तुम्ही काय करू शकता आणि तुम्ही काय सेवा पुरवू शकता. आजकाल तर कंटेंट रायटिंग, AI टूल्सचा वापर करून बऱ्याच गोष्टी केल्या जातात, तर त्या पण तुम्ही करू शकता. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय? काही लोक आयुष्यभर मेहनत करत राहतात, 30-40 वर्ष काम करत राहतात आणि पैसा कमवत राहतात. पण काही लोक असतात त्या तुलनेत कमी वेळामध्ये अनेक उत्पन्नाचे स्रोत निर्माण करत असतात. म्हणूनच त्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये वाढ झालेली असते, त्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत झालेली असते. जर आर्थिक परिस्थिती तुम्हाला मजबूत करायची असेल तर तुम्हाला उत्पन्नाचे अनेक स्रोत निर्माण केलेच पाहिजे. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय? काही लोकांना काय वाटतं की मोठी गाडी घेतली म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य किंवा मोठं घर घेतलं म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य, पण तसं नाहीये. आर्थिक स्वातंत्र्याचा अर्थ थोडा वेगळाच आहे. जेव्हा तुमचे निर्णय तुमच्या पैशावर अवलंबून राहत नाहीत ना, जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीच्या वस्तूची निवड करता आणि तुम्ही आर्थिक तणावाखाली राहत नाही, तेव्हाच तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याची वाढ होत असते. त्यालाच आर्थिक स्वातंत्र्य म्हणतात. आता या संपूर्ण व्हिडिओमधून एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगते, तुमचं आयुष्य बदलणारा नियम. तुम्हाला जर आयुष्यामध्ये जास्त पैसे कमवायचे आहेत ना, तर तुम्हाला हा नियम नक्कीच लक्षात ठेवला पाहिजे. तुमचा उत्पन्नाचा वेगवान मार्ग म्हणजेच तुमची स्वतःची किंमत वाढवणे. तुम्हाला तुमचं ज्ञान वाढवायचंय, कौशल्य वाढवायचंय, शिस्त वाढवायची आणि लोकांच्या समस्या सोडवण्याची क्षमता वाढवायची. त्यातूनच तुम्हाला प्रगती मिळणार आहे आणि हाच तो बदलणारा नियम आहे. तुमचं आयुष्य हे नक्कीच बदलणार या नियमामुळे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ फायदेशीर वाटला असेल, आवडला असेल, तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला की नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्ते.